नमस्कार मंडळी, राम कोल्हापूरकरांचा नमस्कार। आमचे मित्र एनडी कुमार यांच्या मुलगीचा साखरपुडा पावसाची मोकळी म्हणून गेलो की हळदीला। एक आमच्या हॉलमध्ये कार्यक्रम होता। आमचा कोल्हापूर एरियात पावसाचा दणका जास्त, त्यामुळे सगळीकडे हिरवळ दिसते कारण पावसाचा दणका जास्त असल्यामुळे। रोडवर 5 गेला सोडवल्यानंतर हळदी आल्यानंतर डायरेक्ट कामती हॉलमध्येच की रोडलाच हॉल असल्यामुळे काय शोधाची काही गरज नाही। साखरपुडा अगदी दणक्यातच केलता सोडा। सगळा आनंद फक्त मुलीच्या बापालाच, फक्त बाकीच्याच काय आहे सोडा। तर राब आपल्याला बापाचं सांगेल तेवढं कमीच सोडा। सुनीलचा बघा मुलीची मोठी बाबा, तिने पण थोडा मोठा सांभाळला हो। मुलीचा चुलता बाप असतोच, परंतु ते मित्राचं नातं जास्त असते चुलत्याचं। आपण लेक नातं सांगणं जरा कठीणच, तरी पण छोटासा प्रयत्न करतो। कुठलीही मुलगी जर ती डोळे झाकून एखाद्या पुरुषावर विश्वास ठेवू शकते तर तो फक्त तिचा वडिलांच्यावरच। संस्कार देणारी आई असली तरी संस्कार जपणारा बापच असतो। प्रेम देणारी आई असली तरी खंबीर बनवणारा बापच असतो। कामावरून येताना न चुकता खाऊ घालणारा बापच असतो। लेकीला नाजूक कळीसारखे सांभाळणारा व लेकीसाठी तळमळ असणारा बापच असतो। लेकीच्या सुखासाठी रोज मरमर करणारा बापच असतो। आणि शेवटी मुलगी म्हणजे परक्याचं धन हे कटू सत्य पचणाराही बापच असतो। तसंच आपल्या कटू सत्य एनडी कुमार साहेबांचं किती बाप खुश आहे बघा की। तरी एनडीने मला सांगितलं मुलगी गेल्यावर मला काही गमणार नाही। एनडींचं पण मित्रमंडळ आणि पाहुणेबाई सगळी हजरच होती। डॉक्टर सचिन आलेत आणि म्हणाले चला जेवायला जाऊया। मग चला जाऊया म्हणालो जेवायला। जेव्हा बसलो खरं मित्राची जागा जरा लागते म्हणून पलीकडे खुर्ची आणि डॉक्टर साहेबांनी धरून ठेवली। खरं मित्र काही आहे तयार नाही। सगळंच काम पोजमध्ये सगळं पण काय सुपर डुपरच होतं। तरी पण माझं लक्ष वाढप्यांच्याकडे गेलं, कारण आपण उपाशी राहून दुसऱ्यासनं वाढायचं म्हणल्यावर काय चेष्टा आहे काय सांगा की। आपण पोटासाठी जेवतो खरं एकाने उदरनिर्वाह करून जेवा लागतं एवढंच वाटतं। वाढप्याचे खरोखर सलाम। पुरी भाजी श्रीखंड जेवण मस्तपैकी होतं। कार्यक्रम कुणाला असला तरी पण श्रीखंडला द्या दणका। तरी पण एक सल्ला तुम्हाला देतो, प्लास्टिकचा चमचा असतात त्याला स्पॉट असतात, त्या चमच्याने श्रीखंड बाळांना कधी देऊ नका, कारण कापण्याची शक्यता जास्त आहे। मला सुद्धा कापलं थोडं, पण मी दिला दणका वाटेनच। विवेक आणि विद्याला आशीर्वाद देण्यासाठी डायरेक्ट आम्ही गेलो की स्टेजवर। फोटोग्राफरचं काम सगळ्यांनी निवांत वाटते, खरं त्यांचं कष्ट ते त्यांनाच माहीत। एकदा अशी वेळ येते की फोटोग्राफर जेवत पण नाही, नुसता फोटो काढतच बसतो। म्हणून सलाम त्या सर्व फोटोग्राफरना। दिल्लीपासून ते 15 बरोबर आम्ही आरून एकत्र म्हणून फोटोग्राफर खांद्यावर हात टाकूनच उभारलो। लेकींच्या पाठोपाठ मित्रांचं पण आता तसंच म्हणायचं। जेवण पण चालतं गचच गेलतो मी स्टेजवर, खरं नवरा नवरीचीच खुर्ची असल्यामुळे उभारायची पाहिजे नाही तर खाली येऊन बसायची पाय आली असती। लग्नात आणि साखरपुड्यात एक मजा असते की प्रत्येकजण उठलं सुटलं स्टेजवर येते आणि म्हणते आमचं फोटो काढा, आमच्या जोडीचं फोटो काढा। फोटोग्राफरच विचार करतोय कुणाचा फोटो काढायचा आणि कुणाचं नाही। त्यातनं अरुणनं आमचं फोटो काढलेतच। फोटो काढून आम्ही खाली आलो आणि एनडी कुमारांची गाठ घेतली आणि जातो म्हणून सांगितले। व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। नमस्कार मंडळी, राम राम।